माझी या प्रियाला प्रीत कळेना. ताई आम्ही आलो, काही काळजी करू नका. इथे किती वेळ तुम्ही थांबणार आहे? हा साप कुठला चावलाय तो आम्हाला माहिती आहे. ए बाबू जा, पहिला पाला घेऊन ये, निरगुडीचा पाला घेऊन ये. ए तू जा, दगड घेऊन ये, जा लवकर, जा लवकर दगड घेऊन ये. आम्ही येऊ का घरापर्यंत सोडायला? दादांची हालत खराब आहे. नाही थँक्यू दादा, जाईन मी. ताई आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला नाही त्रास देणार. त्या वक्ताला आम्हाला माहित नव्हतं का हा गोडी गुलामीचा त्रास आहे. आम्हाला माफ करा. खरं तर तुमचे आभार कसं मानू मला खरंच नाही कळत आहे. कदाचित तुम्ही आज इथे नसताना तर. थँक्यू. क्या बात है, क्या बात है, दिल खुश कर दे यार. मी सांगितलं तसंच केलं ना. आधी डोळं मोठं एकदम केलं त्या पोरीने. जेव्हा त्या पोराला वाचवलं तेव्हा विश्वास बसला त्या पोरीचा. चला तुमचं काम झालंय आणि मी सांगितलंय तसं तुमच्या कामाचे पैसे तुम्हाला मिळतील. तुला महत्वाचं सांगायचं म्हणजे रिया आहे ना. हा, रिया घरच्यांशी बोलायला लागली. माहितीये मला, मीच सांगितलं तिला. महाराज तुम्ही इथे सुद्धा. येस, ग्रेट आहात तुम्ही. थँक्यू. खरे रिया परत आली आहे, पण मला अजूनही वाटतंय की तिचा माझ्यावरचा आणि शमिकावरचा राग कमी झाला नाहीये. अगं ठीक आहे, रिया आहे ती, साधी सुधी मुलगी नाही, लहान बाळ आहे ते. भूक लागली की रडणारच, झोप आली की चिडणारच. पण तुला सांगू, मला नक्की असं वाटतं की एक दिवस तिला कळेल की तू आणि वहिनीच आहात ज्या तिची कधी काळजी घ्याल, काही लागलं तर विचाराल, तिची विचारपूस कराल. तिला कळेल. नेमकं कसं शोधलं असतो? कारण मी जिथे शोधलं तिथेच गेलो होतो. थोडं आत जंगलात, जिथे कोणीच जात नाही. वेल डन जय, आय एम व्हेरी हॅपी. आता वाट कसली बघायची? आता बिलकुल थांबायचं नाही. कम ऑन अंकल, नाही मला असं वाटतं की आपण थोडा वेळ अजून थांबूया. नाही काय अंकल की अभिजित आणि शमिकाला इतकी सवय झाली ना त्या जंगलाची की आपण कुठूनही गेलं ना तरी आपण त्यांना सहज दिसू. आणि मग पुन्हा तोच उंदीर मांजराचा गेम मला अजिबात खेळायचा नाही. परत आपण दोघं त्यांना पकडायला जाऊ, परत ते निसटणार. त्यापेक्षा माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे ना की ते दोघं स्वतः चालून या घरात येतील. काय? एक आनंदाची बातमी आहे. आत्ताच बाबांशी माझं बोलणं झालं. आपल्याला एका स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट मिळाली आहे. माधुरी, आता आपलं बाळ लवकरच बरं होणार आहे. देवा सगळं ठीक होऊ देत रे. आज जे काही झालंय त्या प्रकारामुळे तू घाबरलीस म्हणून असं वाटतंय तुला. ओके, असं काही होणार नाहीये आणि आपण दोघं एकत्र असताना काही वेडवाकडं होऊ शकत नाही. ओके, डोंट वरी. तू म्हणतोयस तसंच असू दे. अदरवाईज मला तरी वादळापूर्वीची शांतता वाटायला लागली. आता सगळं ठीक होईल ना अभि? प्लीज सांग ना. आणि रिया, तूच मला म्हणाली होतीस की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे डॅड. शमिकाला सोडून आणण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मला काय करायचंय मी सांगतो. ओके डॅड, मी करेन हे काम, पण माझी एकच अट आहे. तुम्ही मला अविनाश मामा म्हणजेच मिस्टर अविनाश महेंद्र यांना शोधण्यात मदत करायची आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. ओके डॅड, आता तुम्ही बघा मी हे काम कसं पूर्ण करते ते. माझी या प्रिया